नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर प्रशांत दौंडकर पाटील, चंदननगरमधील चंदननगर पुण्यामधील श्री आयुर्वेद पंचकर्म आयुर्वेद हॉस्पिटलचा डायरेक्टर. मागचे 2005 पासून आपण आयुर्वेद प्रॅक्टिस सुरू केली आणि टप्प्याटप्प्यामध्ये क्लिनिक, ओपीडी, पंचकर्म सेंटर हळूहळू वाढता 2018 पासून आपण आयुर्वेद हॉस्पिटल म्हणून महाराष्ट्रातील जनतेसमोर आलो. श्री आयुर्वेदच्या बाबतीत जर माहिती सांगायची झाली तर श्री आयुर्वेद हे ISO सर्टिफिकेट रजिस्टर झालेलं पहिलं आयुर्वेद हॉस्पिटल आहे पुण्यातील. दुसरी गोष्ट अशी आहे की NABH ॲक्रेडिटेशन मिळालं नॅशनल बोर्डाचं. हे महाराष्ट्रातील खाजगी क्षेत्रातील पहिलं आयुर्वेद हॉस्पिटल. याच्यापूर्वी जे काही 4-5 हॉस्पिटल जे होते NABH ॲक्रेडिटेशनवाले आयुष्य म्हणजे आयुर्वेद हॉस्पिटल जे होते ते हे आयुर्वेद कॉलेजचे महाविद्यालयाशी संदर्भित होते. खाजगी क्षेत्रात मात्र कोणी नव्हतं. तो पहिला प्रोजेक्ट हा आपला झाला. त्याचा फायदा असा झाला की कॅशलेस मेडिक्लेम देणारं आयुर्वेदमध्ये कॅशलेस मेडिक्लेमची सुरुवात ही श्री आयुर्वेदपासून झालेली आहे. ती अशी आमची एक बेसिक माहिती आहे. आता दुसरी गोष्ट अशी आहे की कोविडमध्ये पहिल्याच टप्प्यामध्ये आपण ॲज अ आयुर्वेद हॉस्पिटल म्हणून कोविडमध्ये समोर गेलो. त्याच्यानंतर आयुष प्रोटोकॉल लागू करणारे आपण सुरुवातीलाच होतो की एकाच वेळेला ICMRची गाईडलाईन कोविडमध्ये आणि आयुर्वेद प्रोटोकॉल हे दोन्ही आपण लागू करून घेतलं. त्या कालखंडात मी वैद्यकीय संघटनांचा पादकीर असल्यामुळं महापालिकेबरोबर कम्युनिकेशन चांगलं होतं. त्यातून आपण आयुष प्रोटोकॉल पूर्ण पुण्यासाठी पुण्यातून नंतर महाराष्ट्रासाठी लागू करून घेतला. तर हा झाला कोविडचं कवित्व. कंडिशन आता अशी आहे की कोविड एक ठराविक 8 दिवस 15 दिवस फार तर फार डॉक्टरपणे महिनाभर त्रास देतो. त्यानंतर जे काही चालू होतं ते पोस्ट कोविड. विषय असा आहे की कोविड परवडलं पण पोस्ट कोविड नको ही अवस्था आज आहे. कारण मी पाहतोय आता दररोजच्या ओपीडीला कोविडचा पेशंट 4-5 दिवसात, आता तर ओमाक्रॉनमुळे 4-5 दिवसामध्ये टेस्ट परत निगेटिव्ह येते, काय अडचण येत नाहीये. पण प्रॉब्लेम असा होतो की पेशंटला नंतर AVN पासून म्हणजे व्हॅस्क्युलर नेक्रोसिस मांडीचा जो खुबा असतो पायाचा, तर त्या पायाच्या खुब्याच्या सांध्याचा डॅमेज होण्यापासून ते संधिवात, इन्फ्लेमेटरी आर्थरायटिस स्पेसिफिक, मणक्यांना डॅमेज होणं, डायबिटीस वाढणं, अचानक डायबिटीस डिटेक्ट होणं, हृदयाचे प्रॉब्लेम, कार्डियक कॉम्प्लिकेशन्स होणं, दम्याचे त्रास वाढणं म्हणजे फुफ्फुसांची क्षमता एकदम कमी होऊन जाते, थोडं चाललं तर धाप लागणे, अशक्तपणा, पाचनाचे विकार, काही लोकांना अक्षरशः वर्ष झालं वास येत नाही. आता काही आमच्या डॉक्टरांची परवा फोन येऊन गेले की सर अजून तोंडाला चव कळते ना वास येते, किंवा काही शब्द असं की सर आता चव कळायला लागली पण अजूनही वास काही कळत नाहीये, वास कुठल्या गोष्टीचा येत नाहीये. काहींच्या ब्रेनमध्ये काही चेंजेस दिसायला लागलेले आहेत. आणखी काही एक मायनर केसेस 1-2-3 वेगळ्या दिसल्या की जे मॅलिन शीट असतं ह्याच्यावरचं मायलायटिस नावाचा एक प्रकार असतो. तर तुमची स्पायनल कॉर्ड त्याच्यावरचं शीट खराब होते किंवा निघून जाते आणि त्यातून मग ते बर्निंग सेन्सेशन आणि पायाला मुंग्या येणं वगैरे सगळ्या गोष्टी चालू होत आहेत. तर असे असंख्य कॉम्प्लिकेशन्स कोविड करतात. थायरॉइडचे प्रॉब्लेम्स वाढलेले आहेत. तर ह्यासाठी एक गंमत लक्षात घ्या की ॲक्यूट कंडिशनला आपण ॲलोपॅथीला नक्की जातोय. ज्यावेळेला कोविडची क्रिटिकल कंडिशन होते तिथे ॲलोपॅथी नक्की पाहिजे. पण नंतर ज्या वेळेला आजार हा क्रोनिकमध्ये जातो किंवा लॉंग टर्म डिसीजमध्ये तुम्ही कन्वर्ट होत आहे पोस्ट कोविडमध्ये, त्यावेळेला मात्र आयुर्वेदाशिवाय पर्याय नाही. इथं आयुर्वेदिक डाएट, आहार हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आहारावर तुम्हाला सगळ्यात जास्त भर द्यायचा आहे. कुठेही जड खाणं, तिखट तेलकट मसालेदार खाणं, किंवा आता कोविड झाल्या बरं झाले आपण काही खाऊ. पण आता दुर्दैवाने काही ठिकाणी असं झालं की कोविडमध्येच त्या कोविड सेंटरलाच जेव्हा सिम्प्टॉमिक पेशंट ठेवले त्यांना अक्षरशः मटणाच्या रस्त्यापासून जेवणावळी घातली आहे त्या लोकांनी. आता ह्या घटना चुकीच्या आहेत. ह्याचे कॉम्प्लिकेशन नंतर बुर्धन बसलेले आहे बऱ्याच जणांना. तर त्या आहारामध्ये सात्विक हलका आहार असणं गरजेचं आहे. कुठल्याही परिस्थितीत तिखट तेलकट मसालेदार जड अन्न खायचं नाही. पनीर, दुधाचे पदार्थ असे काही गोष्टी नकोय. कारण हे दुधाच्या अतिपदार्थामुळे सुद्धा नंतर कफ वाढतोय किंवा क्रॉनिकमध्ये जाते. नॉनव्हेजमुळे पचनसंस्था सगळी डॅमेज होते. त्यामुळे ते नॉनव्हेज पण नको. तिथे आपल्याला चिकन सूप, मटन सूप प्रकारात हवंय, हलकं पचायला. तुम्ही जड खाल्लं की ते त्रास देणार आहे. पनीर तर अजिबात नको आहे. आंबोले पदार्थ टाळलेच पाहिजे कारण ऍसिडिटी परत वाढते. फार मोठ्या प्रमाणात अँटीबायोटिक्स वगैरे गेले असतात, त्याच्यामुळं पित्त आधीच वाढलेलं असतं आणि त्याच्या जोडीला मग हे येऊन बसलं आहारातले बदल की मग सगळंच बिघडते. तर आम्ही औषधं चालू करण्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही रुग्णानं स्वतःहून तो डाएट फॉलो करणं गरजेचं आहे. तो आहार जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित घेत नाही तोपर्यंत ह्या प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीयेत. दुसरी गोष्ट म्हणजे फुफ्फुसांची क्षमता कमी झाली किंवा हृदयाची क्षमता कमी झाली की एका दिवसात वाढणार नाही. कोविड झालेल्या कुणी जिम करायची नाही, कुणी हेवी व्यायाम करायचा नाही. हळूहळू तुमच्या क्षमता वाढवायच्या. लहान बाळ कसं की टप्प्याटप्प्यात एक गोष्ट शिकतं. आपण जर एकदम काय केलं नाही मला काय होतं हे मला काय होतं, ही जी आहेत ना यांच्या बाबतीत प्रॉब्लेम खूप मोठे झाले आहेत. कार्डियक अरेस्ट
हे प्रमाण एवढं मोठ्या प्रमाणात वाढले आता की सडन MI बसलेला आहे, इन्फार्क्ट बसलेला आहे. का? नंतर हिस्ट्रीमध्ये कळते की नाही पोस्ट कोविड असे असंख्य केसेस आहेत की नंतर हृदयरोगानं किंवा हृदयाप्रघातानं जे काही डेथ झालेले आहेत तर त्याच्यामध्ये पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन सापडलेले आहेत. त्यामुळे रेग्युलर तपासणी करतो 1 महिन्या 2 महिन्यानंतर आपल्या रुटीन बेसिक ज्या इन्व्हेस्टिगेशन्स आहेत त्या करून घेणं गरजेचं आहे. कुठं रक्त तर पातळ होत नाही ते पाहिलं पाहिजे. ॲलोपॅथीमध्ये तुम्ही इकोस्प्रिन घेताय तसे आयुर्वेदिक काही औषध आहेत. आता आयुर्वेद काय सांगतो इथं तर या पेशंटमध्ये जीर्ण ज्वराची चिकित्सा करायची. कोविडमध्ये आलेले आम वाढलेला आहे हे तुम्हाला सगळ्यांना कळतं. साऱ्या म्हणजे बेसिक ज्या काही गोष्टी आहेत आपल्या दैनंदिन जीवनातल्या की आम वाढलेले, अन्न पचत नाही आहे, अंग जड पडलेलं आहे, निद्राधिक्य आहे, ही लक्षणं सगळी आमाची आहेत. त्या आमाचं पाचन करण्याने कोमट पाणी गरजेचं असतं आमाचं पाचन करण्यासाठी. त्यामुळे कोकण पाणी रेग्युलरली घ्या. जीर्ण ज्वराची चिकित्सा आयुर्वेद वैद्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. हे काय फक्त लेमॅनसाठी नाही सांगत, तर वैद्यांसाठी पण आहे की जीर्ण ज्वराची चिकित्सा करायचं. जीर्ण ज्वराची चिकित्सा केली की सगळ्या गोष्टी परत येतात. धातुक ज्वरावस्था काढून पहा चक्राची, तुमच्या लक्षात येऊन जाईल की आपण कुठल्या स्टेजला जाऊन काम करायचं. अंगदुखी असते तिथं सुद्धा ही ज्वराची चिकित्सा केली की फरक पडतो. पुनर्वातक ज्वराचे काढे आहेत ते जर वापरले किंवा मग रसपाचक जी धातूची पाचकं आलेली आहेत ती जर वापरली त्यांचे रिझल्ट खूप सुंदर इथं मिळताना आपल्याला दिसून येतात. ते अशा टप्प्याटप्प्याने आपल्याला जायचं. संधिवातामध्ये बऱ्याचदा आमवाताची चिकित्सा करायला लागते. आता हा आमवात आपल्याकडे दिसला होता इन्फ्लेमेटरी आर्थरायटिस, RA निगेटिव्ह येतो पण CRP वाढलेला असतो आणि सांधे किंवा मणके खूप दुखत असतात पेशंटचे. तर अशा वेळेला आमवाताची चिकित्सा करायला लागते. हीच कंडिशन आपल्याला चिकनगुन्यामध्ये दिसली होती 2014च्या आसपास. 13-14 ज्यावेळेला चिकनगुन्याची साथ आपल्याकडे मोठ्या प्रमाणात चालू झाली आणि त्यानंतर कंटिन्युअसली आमवाताचे पेशंट येत राहिले. आयुर्वेद वैद्यांच्या ओपीडी त्यावेळेला भरलेल्या होत्या. तीच कंडिशन आता होती परत की ह्या कोविडमधून जे बाहेर पडले त्यांच्यानंतर सांधेदुखी चालू झालेली आहे. हे सगळे इन्फ्लेमेटरी आर्थरायटिसमध्ये म्हणजे RA निगेटिव्ह पण CRP किंवा युरिक ऍसिड वाढलेले. युरिक ऍसिड त्या नॉन-व्हेज त्या डाळी खाऊनच वाढलेले आहे. पण स्पेसिफिक जे आहे जे इन्फ्लेमेटरी जे चेंजेस दिसत आहेत ना हे बऱ्यापैकी CRP वाढून नंतर सांधेवात चालू झालेला आहे. इथं पण आमवाताची चिकित्सा करायची आपल्याला. वृक्षस्वेद म्हणजे कोरडा शेक देणं गरजेचं आहे. घरातले विटकर जे काय असेल जे शेकवण्यासाठी तुमच्याकडे जे अवेलेबल आहे तो कोरडा शेक तुम्ही त्याला पेशंटला द्यायचा बऱ्यापैकी फरक पडतो. लंघन करणं गरजेचं असतं. लंघनाने पण बरं म्हणजे काय तर भूक लागल्याशिवाय जेवायचं नाही. सोप्पा उपाय सांगतो. मी लंघनाच्या बाकी किचकट याच्यात जात नाही, घरी करण्याच्या त्या गोष्टी नाही आहेत कारण अतिलंघनाचा सुद्धा त्रास होऊ शकतो. त्यामुळं ती जेव्हापर्यंत भूक लागत नाही तोपर्यंत खायचं, तोपर्यंत फक्त गरम पाणी पाहिजे. भूक लागली कडकडून की व्यवस्थित जेवण करायचं. काही लोकांना थकवा खूप आहे अशा वेळेला डायरेक्टली दूध आणि शतावरी कल्प चालू करायचे नाही आहेत. षडंगोदक आलेले नुसता परपट कोशीला चंदन उदिच्य लागे नाही. नुसता पित्त पापडा उशीर चंदन आणि विसुंठे हे पाण्यामध्ये आपण जर रेग्युलर घेतलं तर थकवा कमी होतोय. राजगिराचे लाडू आहेत. राजगिरीचे लाडू खूप चांगले आहेत तर्पण करण्यासाठी. त्यांनी पटकन थकवा आयन पण मिळतं तुमचं आणि कॅल्शियम मिळून जातं तर ते खूप गरजेचं आहे. तर अशा प्रकारे हा वेगवेगळ्या चिकन सुपेमध्ये हुलग्याचं माडगं ड्रग ऑफ चॉईस आहे. कुळीत आपल्या अख्ख्या महाराष्ट्रात खाल्ला जाणारा पदार्थ आहे. तर त्या हुलग्याचं माडगं करून रेग्युलरली घ्या. फक्त ज्याला शुगर डिटेक्ट झाली त्याच्या बाबतीत मात्र त्या माडग्यामध्ये गुळ टाकायचा नाहीये. त्यानंतर मुगाचं कडण रेग्युलरली घ्या. अग्निदीप्त होणार आहे, पचन वाढणार, पचन सुधारलं की सगळं जागा होतं. म्हणून या गोष्टी आपल्या टप्प्याटप्प्यात जायच्या. आता पोस्ट कोविडमध्ये काहींना मात्र क्रिटिकल कंडिशन झालेल्या आहेत. म्हणजे इन्फ्लेमेटरी काही त्यांचे मुवमेंट सॉल्व असतात म्हणजे मुवमेंट होऊ शकत नाही. डायबिटीस अचानक मोठ्या प्रमाणात वाढलाय, कार्डियक कॉम्प्लिकेशन झाले, तुमचे AVN व्हॅस्क्युलर नेक्रोसिस मग जे सांगितलं खोब्याचा जो सांधा आहे तो डॅमेज झालेला आहे. अशा पेशंटला मात्र ॲडमिशन गरजेचं आहे. अशा पेशंटला डे केअरला सुद्धा पंचकर्म शक्यतो करू नये. हे पेशंटला ॲडमिटच करून पंचकर्म करा. बहुतेक जिल्ह्याच्या ठिकाणी आयुर्वेद रुग्णालय आहेत. जिल्हा रुग्णालयामध्ये आयुर्वेद डिपार्टमेंट असतं. त्याचबरोबर बऱ्याचशा हॉस्पिटलला त्यांचे स्वतःचे आयुर्वेद विभाग चालू केलेले आहेत. दुसरी गोष्ट आयुर्वेद महाविद्यालय ज्या ठिकाणी त्या ठिकाणी आयुर्वेद रुग्णालय आहेत, हॉस्पिटल्स आहेत बऱ्यापैकी. आता आपण ज्या वेळेला आयुर्वेद अकॅडमी चालू केली हॉस्पिटलची त्यानंतर महाराष्ट्रात मोस्ट ऑफ आपण आयुर्वेद हॉस्पिटलला प्रोत्साहन दिले. त्याच्यामुळं बऱ्याच ठिकाणी आता आयुर्वेद हॉस्पिटल चालू झाले. तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ॲडमिट व्हा. आपल्या इथं आता मेडिक्लेम चालू झालेले आहे. आपली सुरुवात आपण केली. कॅशलेस मेडिक्लेम आपल्याकडे होत आहे. ज्यांचे पोस्ट कोविड डिटेक्ट झालेत त्यांचं हे जो काही उपचार आहे ना हा सगळा क्लेममध्ये कव्हर होतोय. त्यामुळे ज्यांचे मेडिक्लेम आहेत त्यांनी निश्चित हॉस्पिटल येऊन ॲडमिट व्हा. काहीच अडचण नाही आहे आणि हे सगळं कव्हर होतंय. त्यासाठी तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून आधीच त्या कोविडमध्ये भरपूर खर्च केलेला आहे. आता ॲडिशनल कुठून करायचा हा प्रश्न येतो बऱ्याचदा. पण ते मेडिक्लेममध्ये कव्हर होतंय त्यामुळे ती काही घाबरायचं काही कारण नाही. दुसरी गोष्ट म्हणजे बजाजने एक आणखी बजाज फायनान्सने एक आपल्याकडं सुविधा चालू केली की ते ह्या उपचारासाठी फायनान्स करतात 0% वरती. तर त्याचाही फायदा रुग्णांना आणि टप्प्याटप्प्यात तुम्हाला मग 9-10 महिन्यामध्ये ती अमाऊंट डिस्ट्रीब्यूट करून द्यायची असते. त्यामुळे त्यालाही लोकांना तो एक ऑप्शन फार मोठा आता
मिळालेला आहे. अशा टप्प्याटप्प्यामध्ये आपल्या ह्या सगळ्या गोष्टी नक्की करता येईल. ॲलोपॅथीच्या कम्पेअर टू हा खर्च 10% सुद्धा नसतो. म्हणजे आज जर जॉईंट रिप्लेसमेंटला तुम्ही गेले तर 2-2.5-3 लाखाच्या आसपास खर्च होतो. आयुर्वेद एवढा खर्च कधीच येत नसतो. त्याच्या 10-15-20% मॅक्झिमम डॉक्युमेंट 30%, त्यापेक्षा जास्त खर्च कधीच होत नाही. त्यामुळे कम्पेअर टू तुलनात्मक आयुर्वेद चिकित्सा ही तशी स्वस्त आहे. ॲलोपॅथीच्या मोठ्या क्रोनिक डिसऑर्डरमध्ये जे काही कॉम्प्लिकेशन्स होतात आणि त्यासाठी जे काही ऑपरेटिव्ह प्रोसेस लागतात त्याची गरज इथे आयुर्वेद होत नाही. दुसरी गोष्ट शरीराची कुठली तोडफोड होणार नाही आहे, तर याचा विचार आपण केला पाहिजे. तिसरी गोष्ट अशी आहे की समजा आणखी ॲडिशनल काही कॉम्प्लिकेशन्स असतील, म्हणजे त्याच वेळेला त्याला डायबिटीस झाला आहे, त्याच वेळेला त्याला जॉईंट पेन आहे, काही ना आता ओमायक्रॉनचा आता आणखी एक वेगळा प्रकार निघाला आहे की ओमायक्रॉनचा पेशंट कव्हर होऊन गेला 15 दिवसापेक्षा जास्त खोकला राहिला तर त्याला ट्युबरक्युलोसिस म्हणजे TB डिटेक्ट होते. आता अशा वेळेला मात्र आपल्या ॲलोपॅथी सही लागतं. आता आपल्याकडे ती पण टीम आहे. एकाच वेळा आयुर्वेद आणि ॲलोपॅथी दोन्ही कंबाईन चिकित्सा आपल्या इथे द्यावी लागते. हे एकत्र काम करायचे आहे. लिव्हर डॅमेज काहींचं झालेले आहे, तर अशा वेळेला सुद्धा सिम्पटमॅटिकला काही थोड्याफार गोष्टीला ॲलोपॅथी सपोर्ट मिळाला आणि तिथं आयुर्वेद प्रॉपरली काम केलं, डाएट सगळं व्यवस्थित दिलं, तर पेशंट कम्पेअर टू फार लवकर एनजीबीटी 1200, 1400, 1500, 1800 पर्यंत गेलेले पेशंट आपल्याकडे आले. एनजीबीटी लिव्हर डॅमेज झालेले पेशंट आसाठी बसलाय, ग्रॉससाठी बसलाय, ते पेशंट सुद्धा आपल्याला ह्या आयुर्वेद चिकित्सेनं आणि ॲलोपॅथी एकत्र कंबाईन देऊन याला आपण एक वेगळा शब्द वापरतो ॲक्च्युली, इंटिग्रेटेड चिकित्सा. तर ते पेशंट फार पटकन कव्हर झाले अनपेक्षितरित्या. म्हणजे आमच्या फिजिशियनला पण असले सर्जरी कैसे होईल इतना जल्दी कैसे ठीक होईल, हे पेशंट ठीक होणार नाही, ते होतो पेशंट कव्हर, अजिबात काळजी नाही. कारण शास्त्र तुम्ही कशा पद्धतीने किती योग्य रीतीने वापरता ना त्यावरती ह्या गोष्टी डिपेंड आहे. त्याच्यामुळे शास्त्रावर विश्वास ठेवा. शास्त्र योग्य आहे ते त्याच्या जागेवरती आहे, फक्त तुम्ही वापरताय कसा, योजकस्तू दुर्लभ हा एक शब्द आलेला आहे. जर तुमच्याकडं योग्य योजना करणारी व्यक्ती असेल, सर्टिफाईड डॉक्टर्स आहेत, सर्टिफाईड हॉस्पिटल्स आहेत प्रॉपरली, तर तुम्हाला त्रास होणार नाही. त्याचबरोबर स्वतः रुग्णाची इच्छा पाहिजे की मी बरा होणार आहे. त्यांनी जर डाएट पाळलं, त्यांनी योग्य व्यायाम केला आणि सोबतीला आयुर्वेद आहेच ना, परंपरा आपले 1000 वर्ष आयुर्वेद चालू, तर तो सोबतीला आहेच तुमच्या, तो मॉडर्नच्या तुमच्या आजच्या टर्म्सनुसार पण वापरता येतो. तर त्याचा फायदा आपल्याला निश्चित होईल. काळजी घ्या. जरी कोविड एकदा होऊन गेला असेल आणि दोन्ही वॅक्सिन झाले असेल तरी मास्क, सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सिंग पाळणं आवश्यक आहे. त्याला दुसरा कुठलाही पर्याय नाही. मी मास्क आत्ता तुम्हाला मुलाखत द्यायची म्हणून काढलाय, नाही तर आमचा 24 तास मास्क असतो आणि तुम्ही तो वापरायचा आहे. धन्यवाद.